आणि यानंतर सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा 100 हेडलाईन्स मधून। राहुल गांधी यांनी निवडणुकीच्या संदर्भामध्ये केलेले आरोप हे बिनबुडाचे असल्याचं निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। आरोप बिनबुडाचे असतील तर महाराष्ट्रामधील मतदार यादी जाहीर करा। राहुल गांधी यांच्याकडून पुन्हा एकदा निवडणूक आयोगाला प्रति आव्हान। जनतेनं ज्यांना नाकारलं ते जनादेशाला नाकारतायत, देवेंद्र फडणवीस यांचं राहुल गांधी यांना लेखानच प्रत्युत्तर। विधानसभेचा पराभव राहुल गांधी आणि मित्रपक्षांच्या जिव्हारी लागला। राहुल गांधींचं टीकास्त्र, जनादेश नाकारल्यास महाराष्ट्र माफ करणार नाही, लोकांच्या अपमानाचा निषेध करत असल्याची ही टीका। काँग्रेसच्या काळामध्ये 26 पैकी 25 निवडणूक आयुक्त काँग्रेस सरकारने थेट निवडले होते। मोदी सरकारपेक्षा मनमोहन सिंग सरकारमध्येच मतदार वाढले, फडणवीसांचा दावा। तर राहुल गांधी उगाच जुने मुद्दे उकरतात अशी ही टीका। मतदानाचा टक्का अचानक वाढला हे म्हणणं हास्यास्पद, फडणवीसांची काँग्रेसवरती टीका। तर शेवटच्या तासामध्ये टक्का वाढला म्हणणाऱ्यांनी दर तासाचा वेग पाहावा, फडणवीसांनी हे म्हटलेलं आहे। आकडेवारीसह लेखामधून फडणवीसांनी हे प्रत्युत्तर दिलं। मशीन रिडेबल मतदार यादी आणि महाराष्ट्रामधील मतदान केंद्राचं 5 वाजल्यानंतरचं सीसीटीव्ही फुटेज तात्काळ जाहीर करा, राहुल गांधी यांची निवडणूक आयोगाकडे मागणी। काँग्रेसकडून 12 जूनला मशाल मोर्चा, राहुल गांधींच्या निवडणूक फिक्सिंगच्या आरोपाच्या नंतर काँग्रेस महाराष्ट्रामध्ये मशाल मोर्चा काढणार आहे। शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकदा उद्या एकाच मंचावरती येणार। पुण्यामधल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला हे दोन्ही नेते उपस्थित राहतील। महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मातोश्रीवरती शिवसेनेच्या निरीक्षकांची आज महत्त्वाची बैठक, विभागनिहाय जबाबदाऱ्यांचा आढावा घेतला जाईल। पंतप्रधान मोदी लष्करी गणवेशामध्ये राजकीय प्रचारामध्ये दंग असून त्यांच्या भक्तांनी लष्करी गणवेशामधले मोदींचे फोटो वापरून राजकारण सुरू केलंय, त्यामुळे पराक्रम नक्की कोणी केला असा सवाल सामनामधून विचारण्यात आला। मनसेच्या केंद्रीय समितीची बैठक पुढे ढकलली, शाखाध्यक्ष आणि उपशाखाध्यक्षांच्या संदर्भातली मनसेची बैठक आता 12 जून रोजी होणार आहे। पांडुरंगाची इच्छा असेल तर आषाढीपर्यंत अजितदादा आणि सुप्रियाताई एकत्र येतील, अमोल मिटकरी यांचं मोठं वक्तव्य। फक्त पक्षाच्या मेळाव्यापर्यंत वाट बघा, मिटकरी यांचं विधान। अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यावरती सुनील तटकरे संतापले, मिटकरींनी जपून वक्तव्य करावं। पक्षामधील एखाद्या वरिष्ठांनी एकदा भूमिका मांडली की त्यावरती बोलण्याची गरज नाही, तटकरेंचा मिटकरींना सल्ला। कोणी कितीही ताकद दाखवली तरी सगळ्यांचा बाप मुख्यमंत्रीच, धाराशिव जिल्हा नियोजन समितीमधल्या कामांच्या स्थगितीच्या मुद्द्यावरती बोलत असताना नितेश राणे यांचा इशारा। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आजपासून बच्चू कडू यांचं अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीमध्ये अन्नत्याग आंदोलन, मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा। धारावी पुनर्विकासाच्या विरोधात ठाकरेंच्या सेनेचं उद्या मुंबईमध्ये आंदोलन होत आहे। आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढा आपल्या मुंबईचा या टॅगलाईनच्या अंतर्गत हे आंदोलन होणार आहे। धारावी प्रकल्पासाठी कुर्ला मदर डेअरीची जागा दिल्याच्या निषेधार्थ आज वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये जन आंदोलन होणार आहे। नेहरू नगर ते मदर डेअरीच्या दरम्यान मोर्चा। विशाळगडावरती आज उरूस होणार, प्रशासनाने परवानगी नाकारली असली तरी कुर्बानीला हायकोर्टाची परवानगी। हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यामुळे एसआरपीएफच्या तुकड्याही तैनात। मिठी नदी घोटाळ्याच्या प्रकरणी दिनो मोरियासह 7 जणांना समन्स, पुढील आठवड्यामध्ये चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स धाडण्यात आलंय। ईडीकडून मुंबई आणि केरळ राज्यामधील कोची, त्रिसूर इथल्या एकूण 18 ठिकाणांवरती छापे। आणि यानंतर आताची एक मोठी बातमी बघूयात।